Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. विचार करा, असा एखादा कायदा असू शकतो का जो चक्क एका माणसाला दुसऱ्याची मालमत्ता समजतो? ऐकायला विचित्र वाटतं नाही का? पण तब्बल 158 वर्षे भारतात विवाहित महिलांसाठी हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, तर एक कटू वास्तव होतं. तर आज आपण याच कायद्याच्या अंताची गोष्ट पाहणार आहोत. एक अशी गोष्ट जिथे अखेर समानता आणि सन्मानाचा विजय झाला. ओके, तर मग आपण या प्रवासात पुढे कसं जाणार आहोत? सगळ्यात आधी आपण त्या धक्कादायक सत्याबद्दल बोलू. मग तो 158 वर्ष जुना कायदा नेमका काय होता हे समजून घेऊ. पुढे संविधानाने त्याला कसं आव्हान दिलं ते पाहू. आणि शेवटी या विजयाचा आपल्या सगळ्यांसाठी आज काय अर्थ आहे हे जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ आणि विचार करायला लावणाऱ्या कल्पनेने की आधुनिक काळातही एखादा कायदा एका व्यक्तीला दुसऱ्याची संपत्ती मानू शकतो का? आजच्या 21व्या शतकात हा प्रश्नच किती विचित्र वाटतो नाही का? पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2018 मध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाला ह्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं आणि त्यांच्या त्या उत्तरानं भारताच्या कायदेशीर इतिहासात एक नवं पान लिहिलं. हो, कारण या प्रश्नाच्या मुळाशी होता एक असा कायदा जो उघडपणे एका माणसाला दुसऱ्याची मालमत्ता मानत होता. आणि ही गोष्ट जवळपास 1.5 शतकं म्हणजे 158 वर्ष चालली. तर मग हे सगळं सुरू कुठून झालं? चला थोडं इतिहासात डोकावून पाहूया आणि त्या विशिष्ट कायद्याबद्दल जाणून घेऊया जो या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. आता बघा, हा कायदा किती प्रचंड काळ अस्तित्वात होता. 1860 साली, म्हणजे जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता तेव्हा व्हिक्टोरियन नैतिकतेच्या आधारावर हा कायदा बनवला गेला. आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक दशकं भारतीय समाजावर त्याची गडद सावली तशीच होती. या कायद्याचा तर्क खूप सरळ पण तितकाच धक्कादायक होता. यानुसार गुन्हा स्त्रीविरुद्ध नाही तर तिच्या पतीविरुद्ध मानला जात असे. हो, अगदी बरोबर ऐकलंय. पतीची संमती हाच सगळ्यात मुख्य मुद्दा होता. या कायद्यातला भेदभाव किती उघड होता हे इथं स्पष्ट दिसतं. पतीला आपल्या पत्नीच्या प्रियकरावर खटला चालवण्याचा पूर्ण अधिकार होता, पण पत्नीला मात्र आपल्या पतीवर किंवा त्याच्या प्रेयसीवर खटला चालवण्याचा कोणताही हक्क नव्हता. म्हणजे हा भेदभाव अगदीच स्पष्ट होता. तर या कायद्यानुसार अपराधी नेहमी पुरुषच असायचा. स्त्रीला एक निष्क्रिय पीडिता, एक बळी म्हणून पाहिलं जायचं. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे जर पतीने संमती दिली तर कोणताही गुन्हाच घडत नसे. यावरून हेच स्पष्ट होतं की स्त्रीची इच्छा, तिचं मत याला काहीच किंमत नव्हती. ती केवळ पतीची मालमत्ता होती. पण मग आलं भारताचं संविधान, ज्यानं प्रत्येक नागरिकाला समानतेचं वचन दिलं. आणि इथूनच त्या वसाहतकालीन कायद्याचा आणि आधुनिक भारताच्या संविधानाच्या मूल्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. म्हणजे बघा, संविधानाचा अनुच्छेद 14 काय सांगतो की कायद्यासमोर सर्व समान आहेत. मग असा कायदा कसा टिकू शकतो जो पुरुष आणि स्त्रियांमध्ये इतका उघड भेदभाव करतो? त्याचबरोबर अनुच्छेद 21 आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतो. मग असा कायदा जो स्त्रीचा सन्मान आणि तिची स्वायत्तता हिरावून घेतो, तो घटनात्मक कसा असू शकतो? आता आपण वळूया त्या शक्तिशाली युक्तिवादाकडे ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा जुनाट कायदा कायमचा रद्द केला. न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की हा कायदा पूर्णपणे अतार्किक आहे, मनमानी आहे. ही केवळ एक कायदेशीर लढाई नव्हती, तर एका मानसिकतेविरुद्धची लढाई होती. न्यायालयानं प्रसिद्ध तत्त्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांचा उल्लेख करत एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटलं की एका लिंगाला कायदेशीररित्या दुय्यम मानणं हे समाजाच्या प्रगतीमध्ये एक मोठा अडथळा आहे. यावरून दिसतं की हा निर्णय फक्त कायद्याच्या कलमांपुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे एक खोल वैचारिक पाया होता. चला न्यायालयाच्या तर्काचे मुख्य स्तंभ पाहूया. पहिलं, त्यांनी समानतेच्या तत्वाचा आधार घेतला आणि कायदा रद्द केला. दुसरं, त्यांनी पती हा पत्नीचा मालक ही जुनाट कल्पना पूर्णपणे नाकारली. तिसरं, त्यांनी स्पष्ट केलं की 2 प्रौढ व्यक्तींच्या खासगी संबंधांमध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याचं काहीही कारण नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्त्रीची स्वतःची ओळख आणि तिचे निर्णय घेण्याची स्वायत्तता मान्य केली. तर या ऐतिहासिक निर्णयाचा आजच्या काळात आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे? चला हे समजून घेऊया. ही तारीख भारताच्या कायदेशीर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. कारण याच दिवशी
सर्वोच्च न्यायालयाने एकमताने कलम 497ला असंवैधानिक ठरवलं आणि 158 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर व्यभिचार भारतात गुन्हा राहिला नाही. तर याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, व्यभिचार आता फौजदारी गुन्हा राहिलेला नाही, म्हणजे त्यासाठी कोणालाही तुरुंगात जावं लागणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याला काहीच महत्त्व नाही. ते अजूनही एक दिवाणी चूक आहे. म्हणजे घटस्फोटासाठी हे एक वैध, एक भक्कम कारण नक्कीच मानलं जातं. आणि न्यायालयानं या निर्णयाला केवळ एक कायदा रद्द करण्यापेक्षा खूप मोठं मानलं. त्यांनी याला परिवर्तनकारी संविधानवादाचं एक उत्तम उदाहरण म्हटलं. याचा सोपा अर्थ असा की आपलं संविधान हे दगडात कोरलेली गोष्ट नाही, तर एक जिवंत दस्तावेज आहे जे बदलत्या समाजासोबत आणि त्याच्या मूल्यांसोबत सतत विकसित व्हायला हवं. तर मग कलम 497चा अंत ही केवळ एका कायद्याची समाप्ती नाहीये, नाही का? ही तर एका नव्या विचारांची सुरुवात आहे. आणि हा निर्णय जाता जाता आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो. आपल्या कायद्यांच्या पुस्तकांमध्ये असे आणखी किती जुनाट, कालबाह्य कायदे दडलेले आहेत जे आजच्या समानतेच्या आणि सन्मानाच्या मूल्यांशी अजिबात जुळत नाहीयेत, आणि त्यांना बदलण्यासाठी आपण काय करत आहोत यावर नक्की विचार व्हायला हवा.